आज या ठिकाणी सर्वात प्रथम तर आपण सगळे जमला त्याबद्दल मी आपले आभार मानतो। त्याचबरोबर चालू लोकसभा निवडणुकी संदर्भात चिमणराव कदम साहेबांचा जो गट आहे त्या गटाचा पाठिंबा देण्यासाठी किंवा त्या गटाची भूमिका डिक्लेअर करण्यासाठी मी आज या ठिकाणी आपल्याला बोलवलेलं आहे। मी जवळपास गेले 2 वर्ष झालं पूर्ण तालुक्याचा दौरा केलेला आहे। एकदा नाही, दोनदा नाही तर 3दा केलेला आहे। आता सुद्धा मी शहरात आणि ग्रामीण भागात फिरतोय। काल सुद्धा माझा दौरा झाला निरगुडीला। त्याचबरोबर आत्ताचे जे काय राजकीय समीकरण आहेत, महाराष्ट्राची असू, देशाची असू किंवा फलटण तालुक्याची असू, आणि त्याचबरोबर ह्या फलटण तालुक्याच्या जनतेच्या भावना हे माझ्यापर्यंत अगदी स्पष्टपणे आणि एकांत बसून लोकांनी मला सांगितलेलं आहे। कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेताना असं लक्षात आलं की कार्यकर्ते ज्या काय पद्धतीने राजकारण चालले त्या पद्धतीने राजकारण चालू नये अशी त्यांची खूप जास्ती इच्छा आहे। आणि जे काय राजकारणाची पातळी खालती घसरलेली आहे किंवा जे काय आत्ता राजकारण चाललं आहे त्याच्यात काय कुठली तत्व नाही आहे, तत्व सोडून सगळं राजकारण चाललंय असं एक भावना लोकांच्या मनात झालेली आहे। आणि त्याच्यामुळं कार्यकर्त्यांचं म्हणणं आता असं आहे की गेले 9 वर्ष झालं आपण भारतीय जनता पार्टीत, म्हणजे मी भारतीय जनता पार्टीत काम करतोय। त्याचबरोबर असं आहे की गेले 9 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीत काम करून सुद्धा जो काय मला न्याय पाहिजे होता किंवा जे काय मला जनतेची कामं करायची होती किंवा जे काय वाटचाल करायची होती, कार्यकर्त्यांसाठी जे काय आपल्याला पुढं कुठल्याही पद्धतीचे विकास कामं असू किंवा सामाजिक काम असू किंवा कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नव्हती, म्हणून कार्यकर्ते हे प्रचंड एक मोठ्या संख्येत नाराज आहेत। असं एक दृश्य दिसताना आपल्याला थोडंसं मला पार्टी सोडून किंवा आपली भूमिका बदलायची असं एक कार्यकर्त्यांनी फोर्स केलेला आहे। आणि त्याच्यामुळे आज मी ह्या निर्णयावर आलेलो आहे की ह्या लोकसभा निवडणुकीसाठी आणि ह्याच्यानंतर विजयदादा आदरणीय पवार साहेब आणि त्याचबरोबर या मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना मी पाठिंबा द्यायचा ठरवलेला आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं ठरवलेलं आहे। आणि त्याचबरोबर आत्ता सध्या आपण म्हणजे माझं नातेसंबंध त्यांच्याबरोबर 3 पिढ्यांचे आहेत विजयदादांबरोबर, त्यामुळं एक नातेवाईक म्हणून हे माझं कर्तव्य आहे की मी तिथं काम करावं। आणि कार्यकर्त्यांची इच्छा अशी आहे की पूर्ण देशात विकासाचं राजकारण म्हणून सगळेच करतात। पूर्ण देशात कुठलाही कॅन्डिडेट उभा राहू किंवा कुठलाही एक साधा ग्रामपंचायतीपासून ते लोकसभापर्यंत कुठेही माणूस उभा राहिला तरी सुद्धा म्हणतो की विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढणार आहे। पण विकास हा बाजूला राहिलाय आणि आता झालंय फोडाफोडीचं राजकारण। त्याच्यामुळे लोक फार जास्ती चिडून आहेत। हे फोडाफोडीच्या राजकारणामुळे कुठल्याही पद्धतीचे तत्व राहिले नाहीत। त्याच्यामुळं लोक असं म्हणतात की आता थोडंसं आपण तत्वाशी बांधील राहिलं पाहिजे। आणि चिमणराव कदमांनी जसं आजपर्यंत राजकारण केलं, तत्वाला धरून राजकारण केलं, सामान्य गोरगरीब जनतेला, मागासवर्गीय जनतेला धरून काम केलं, शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन राजकारण केलं, ते राजकारण कुठंतरी चुकतंय किंवा ते राजकारण कुठंतरी दिसत नाही आजच्या या निवडणुकीत। त्याच्यामुळे मला हा निर्णय घ्यायला लागलेला आहे। आणि मी आजपासून त्या भूमिकेत म्हणजे तुतारीच्या भूमिकेत किंवा धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचारात सक्रिय आजपासून काम करणार आहे। भैया, आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला होता। तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत आपला प्रवेश झाला, तर आपण भारतीय जनता पार्टीला राजीनामा देऊन म्हणजे रामराम करूनच यांचा प्रचार करणारे एका पक्षामध्ये राहून आपण वेगळी भूमिका घेतली? आता सध्याच्या परिस्थितीत असं आहे की मी जेव्हा प्रवेश घेतलेला तेव्हा स्वतः रावसाहेब दानवे साहेब स्टेजवर होते, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा महसूल मंत्री त्यावेळेस होते, ते स्टेजवर होते, आमचे काका संजय काकडे खासदार होते, ते स्टेजवर होते, अतुल बाबा स्टेजवर होते, बरीच मंडळी स्टेजवर होती। परंतु ज्या पद्धतीने तेव्हापासून काम आतापर्यंत झालेलं आहे त्याच्यात कुठल्याही पद्धतीचा रिझल्ट आलेला नाही आहे। लोक त्याच्याबद्दल फार नाराज आहेत। त्याच्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचं माझ्याकडे कुठलं पद नाही आहे, मी कुठल्याही पदावर नाही आहे, त्या अधिकृत पदावर नाही आहे। त्याच्यामुळे कुठलाही राजीनामा किंवा काय द्यायचा संबंध येत नाही माझा। मी जी काय असेल ती माझ्या गटाची, चिमणराव कदम साहेबांच्या गटाची भूमिका म्हणून मी तुतारी आणि धैर्यशील मोहिते पाटलांचं काम करणार आहे। उद्या शरद पवारांच्या सभेला आपण व्यासपीठावर असणार का? शरद पवार साहेबांच्या सभेला जर मला आज धैर्यशील बाईंची मी बोलणार आहे, हे प्रेस कॉन्फरन्स त्यांना माहितीच आहे सगळं,
परंतु जर त्यांनी तसा आग्रह धरला तर मी कदाचित येऊ शकतो स्टेजवर. तुम्ही मग राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का उद्या जाहीर? नाही, मी कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही पक्षात किंवा कुठल्याही वेगळ्या गटाबरोबर जाण्याची माझी भूमिका नाहीये. मी माझा गट म्हणून फक्त धैर्यशील मोहिते पाटील आणि तुतारीला आत्ताच्या या निवडणुकीसाठी पाठिंबा देणार आहे. मी कुठेही प्रवेश करत नाहीये. मग पुन्हा भाजपचा विचार स्वीकारणार का याच्यानंतर, लोकसभेनंतर? लोकसभेनंतरचं जसं जसं राजकारण होईल, आज मितीला जर अशी परिस्थिती आहे महाराष्ट्राची की आज एखादा माणूस एका पक्षात असेल तर दुसऱ्या तासाला दुसऱ्या पक्षात या, तिसऱ्या तासाला तिसऱ्या पक्षात. त्याच्यामुळं सध्या काही कोण सांगू शकत नाही की कोण कुठं जाईल आणि कसे प्रवेश होतील आणि काय होईल. लोकसभा झाल्यानंतर आपण हे बघूया. आता आजची तुमची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर उद्यापासून प्रचाराचं स्वरूप कसं असेल तुमचं? माझं प्रचाराचं स्वरूप ऑलरेडी माझं गाव दौरा किंवा तालुका दौरा हा आखलेला आहे. 2-3 दिवसापूर्वी म्हणजे मी 3 जिल्हा परिषद गट आता 3 दिवसात घेतलेले आहेत. आज एक होईल माझं संध्याकाळी विडणी गट आणि उद्या माझं चाललंय की साखरवाडी गट घ्यायचं. पण बघूया कसं कसं होतं. आता हे उद्या सभा पण आहे. आज एक आमचं रक्तदान शिबिर आम्ही ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आता परत त्या रक्तदान शिबिरला मला जायचंय. त्याला जोडून एक प्रश्न आहे, लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात नेमक्या? लोकांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की लोक हे जे काय महागाईचं राजकारण झालंय, म्हणजे सांगायचे एक आणि म्हणजे खिशात टाकायचे 2 रुपये आणि काढून घ्यायचे 10 रुपये, हे जे काय प्रकार आहेत, महागाई असो, तुमचं बेरोजगारी असो. आज मितीला बेरोजगारीमुळे आपल्या तालुक्यातली किंवा तुम्ही गावोगावी जर दौरा केला किंवा शहरातली जर मुलं बघितली, लग्न होत नाहीत बेरोजगारीमुळे. काय तर कामच नाही हाताला. शिकून सुद्धा अक्षरशः अशिक्षित सारखी परिस्थिती आपली झाली. त्याच्यामुळं ह्याच्यामुळं ह्या सगळ्या राजकारणामुळे आणि हे कुठंतरी फोडाफोडीचं जे राजकारण आहे, 2 पक्ष फोडून परत सत्ता स्थापन झाली आहे, त्याच्यामुळे ते लोक फार नाराज आहेत. आज महाराष्ट्रात किती 10 पक्ष झाले मला वाटते, 8-10 पक्ष झाले. मग बघायचं तर माणसांनी कुणाकडे बघायचं? आदरणीय चिमणराव कदम साहेबांनी 50-55 वर्ष राजकारण समाजकारण केलं. त्या काळामध्ये त्यांनी काँग्रेसची नाळ कधीही सोडली नाही. आणि मग तुम्हाला भाजपमध्ये प्रवेश करताना हे चुकीचं आहे असं वाटलं आणि भाजप या सगळ्या प्रश्नांची जे आता तुम्ही सांगितलं, बेरोजगारी, महागाई, ह्याची उत्तरं भाजप देईल असं कशातून वाटलं? त्यावेळेस ज्यावेळेस मी प्रवेश घेतला 2015 साली, त्यावेळेस भाजप एक नवीन उमेदीत होतं. पहिल्यांदा 2014ला सत्ता आली होती आणि ज्या स्पीडनी कामं चालली होती किंवा जे आश्वासन देतात एक महाराष्ट्र लेवलवरनं जे आश्वासन देतात लोक म्हणजे नेते मंडळी, त्या नेते मंडळींच्या आपण विश्वासावरती तिथं प्रवेश केला की बाबा कुठंतरी जनतेचं चांगलं होईल, भलं होईल. जे दुष्काळी भाग आहे त्याला पाणी येईल किंवा रस्ते होतील, काय बरीच कामं होतील, असं कंपन्या येतील किंवा काय. पण तसं काही झालं नाही. 2015 पासून आज 2024 मध्ये आपण बसलेलो आहे. आणि त्याचबरोबर सर, जसं तुम्ही आधी मला प्रश्न विचारला की चिमणराव कदम साहेबांनी कधी काँग्रेसची नाळ नव्हती सोडली. काँग्रेसची नाळ सोडण्याचं कारण त्यावेळेस फार वेगळं होतं. कारण का तिथनं त्या साहेब गेल्यानंतर किंवा साहेब हयातीत असताना सुद्धा जो काय त्रास झाला होता साहेबांना, त्याच्यामुळे साहेबांनी 2009 मला वाटतं साली सुद्धा जेव्हा पवार साहेब लोकसभेला पहिल्यांदा माढा मतदारसंघातून उभे होते, त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांना स्वतः चिमणराव कदमांनी पाठिंबा दिला होता की माढ्यामधून जर आपला एक उमेदवार, महाराष्ट्राचा जर एक व्यक्ती जर पंतप्रधान कॅन्डिडेट होत असेल तर माझी काय तक्रार नाही आणि मी ह्या गोष्टीला सहमत आहे, पाठिंबा देतो. म्हणून त्यांनी त्यावेळेस पाठिंबा दिला होता. आणि विषय तो नाही. माझा प्रश्न असा होता की आयुष्यभर साहेबांनी काँग्रेसची नाळ सोडली नाही, ती एवढ्यासाठी की त्याच्यातून लोकांचं कल्याण त्यांना साधायचं होतं आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी त्यांच्या मतदारसंघापुरतं ते उत्तम पद्धतीनं काम केलं. आणि मग तुम्हाला असं का वाटलं की आता काँग्रेसपेक्षा भाजप चांगलं आहे? साहेब, खरं सांगायचं म्हणलं तर त्यावेळेसचं काँग्रेस आणि आत्ताचं म्हणजे 2015चं ज्यावेळेस मी आलो त्यावेळेसचं काँग्रेसमध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे. आणि पूर्वीचे जसे काँग्रेसची वागण्याची पद्धत होती किंवा जुन्या लोकांची वागण्याची पद्धत, जे काय स्टँडर्ड होतं, जे काय राजकारणाची एक पातळी होती, ती फार वेगळी होती आणि एक खेळीमेळीच्या वातावरणात त्यावेळेस काँग्रेस होतं. पण 2015 जेव्हा मी आलो त्यावेळेस काँग्रेसनी सुद्धा आपल्याला कधी विचारात घेतलं, म्हणजे मला विचारात घेतलं नव्हतं किंवा कुठल्याही पद्धतीचं इथं सातारा जिल्ह्यातच मुळात काम नव्हतं काय काँग्रेसचं. मी जेव्हा आलो तेव्हा मला वाटते बरीच माणसं म्हणजे काँग्रेसमध्ये एवढे मोठे मोठे नेते असून सुद्धा काँग्रेस मोकळं होतं असं मला वाटतंय त्यावेळेस. म्हणजे आत्ता भारतीय जनता पार्टीचे जे राज्यस्तरीय नेते
त्यांचं आणि आपलं ट्युनिंग जुळत नाही किंवा त्या ह्याच्यावर आपण नाराज आहे. म्हणजे फडणवीस साहेब असतील, चंद्रकांत पाटील असतील, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील किंवा तत्कालीन प्रदेशाध्यक्ष ज्यांच्या उपस्थितीत आपण प्रवेश केला रावसाहेब दानवे साहेब असतील, तर हे आपल्याला विचारात घेतल्या गेल्या 9 वर्षामध्ये म्हणून आपण लोकसभेला भूमिका बदलत आहे का राज्यस्तरीय नेत्यांवर नाराजी आहे, त्यांनी आपल्याला म्हणावी अशी ताकद दिली नाही म्हणून आपण लोकसभेला भूमिका बदलत आहे? नाही, कसं आहे, महाराष्ट्र लेवलचे जे काही नेते आपण ज्यांचं नाव घेतलं, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, रावसाहेब दानवे साहेब असतील, त्याच्याबरोबर श्रीकांत भारती साहेब असतील, चंद्रकांत दादा असतील, सगळ्यांची संबंध चांगले आहेत. संबंध काय, आपलं काय कुठलं त्यांनी माझा बांध रेटला नाही किंवा मी त्यांचा बांध रेटला नाही किंवा त्यांनी मला काय एक वाईट वागणूक दिली अशातला काय भाग नाही आहे. परंतु जनतेचंच म्हणणं आता असं आहे, कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पार्टी म्हणजे सगळे संपूर्ण भारतीय जनता पार्टी जसं काम करते ते काय जनतेला पसंत येत नाही, त्याच्यामुळं मला हा निर्णय घ्यायला लागते. त्यांच्याशी माझा संबंध आजही तेवढेच चांगले आहेत आणि तेव्हाही तेवढेच चांगले होते. फलटण तालुक्यात आता धैर्यशील मोहिते पाटलांचा जो प्रचार यंत्रणा चालली आहे त्यात आपण सहभागी होणार का? आपली स्वतंत्र यंत्रणा तुम्ही उभी करणार आहे प्रचारासाठी? नाही, स्वतंत्र यंत्रणा तर ऑलरेडी चालू आहे प्रचाराची. मी स्वतः फिरतोय आणि त्यांच्यातही सहभागी होणार नाही. शेवटचा प्रश्न, आता पुन्हा भाजपकडनं तुम्हाला दबाव आला तर भूमिका बदलली? नाही, तसं काही दबाव येणार नाही. दबावला आपण खंबीर आहे. आपण काय एवढं लेचीपिची राजकारण करत नाही. चिमणराव कदमांनी हे आज तागायत स्वाभिमानाचा आणि एक सरळ मार्गी जनतेसाठी, सामान्य जनतेसाठी, गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यासाठी, शेतमजुरासाठी, मागासवर्गीय माणसासाठी आजपर्यंत काम केलेलं आहे. त्याच पद्धतीने आपण करतो. त्यामुळे काही घाबरायचं कारण नाही आहे. जनता आपल्या बरोबर आहे आणि साहेबांचा विचार घेऊन आम्ही पुढे जाणार. त्यामुळे घाबरायचं किंवा दबावाचा काही संबंध नाही आपल्याशी.